मालक आहे आमचे मित्र राजू गायकवाड, रणजित गायकवाड. तर यांचं मला प्रथमतः कौतुक असं यासाठी करावं वाटतं. मी 4-5 वर्ष पाहतो तर एक व्यापाराच्या माध्यमातून व्यापार करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी गेली 4-5 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जयंतीच्या माध्यमातून हा उपक्रम साजरा करून त्यांचे विचार आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे अतिशय स्तुत्यक्रम आहे. तर मला आत्ताच माहिती मिळाली की ते जयंतीच्या औचित्य साधून महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून ते रक्तदान शिबिर सुद्धा घेतात. आणि मागेच एक काही 15-20 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी त्यांनी हा एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आणि 165-70च्या आसपास लोकांनी रक्तदान केले. हा सामाजिक बांधिलकी इतरांनी आपल्या देशातल्या व्यापारी लोकांनी जोपासावा हा एक आदर्श त्यांनी लावून दिला आहे. प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो आहे तो 10 मिनिटं 15 मिनिटं तास आणि असं उभारून आपल्याला ते श्रवण करता येणार नाही. दिवस पुरणार नाही, महिने पुरणार नाही. तर प्रचंड त्यांचं काम कार्य हे तेवढी करून ठेवलेलं आहे. ते सांगायचं म्हटलं तर शब्द अपुरे पडतात, ग्रंथ अपुरे पडतात. समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद करून ठेवला तर त्यांचं जे कार्य आहे ते मित्रांनो ते कार्य संपणारे नाही. आणि मी आज मला त्यांनी संधी दिली तरी त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानतो. मित्रांनो, शिवजयंती हा सोहळा हे आनंदाचा क्षण आहे, परंतु त्यांचा विचार सामान्यापर्यंत पोहोचवणं, सगळ्यापर्यंत पोहोचवणं. त्यांचा विचार असा आहे की भारतामध्ये आजच्या ज्या समस्या आहेत, राजकीय समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, सामाजिक समस्या असतील आणि धार्मिक समस्या असतील, या सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ विचार हे फार उपयुक्त आहे. सध्याचा कुठलाही क्षेत्र बघा, उद्योग असेल, व्यापार असेल, आरोग्य असेल, जलव्यवस्थापन असेल, कुठल्याही समस्या असू द्या किंवा त्या प्रश्न असू दे, ते सोडवण्याचं काम एक आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही असं मला वाटतं. तरुणांनी या विचाराचं आज सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो आहे. इतिहास एक असं शस्त्र आहे त्याचा वापर जर केला तर देश हितायक आहे, मानवी कल्याणासाठी आहे, परंतु तो चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला तर अत्यंत अणुबॉम्बपेक्षा घातक आहे, विकृत आहे. तर ह्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, वस्तुनिष्ठ इतिहास आहे, जे सिद्धबहादूरराव पगडे असतील, बेंद्रे असतील, अशा वस्तुनिष्ठ इतिहासकारांचे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचं सक्षमीकरण केलं, संरक्षण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा आदर केला. शिवाजी महाराजांनी व्यापार उद्योगाला चालना दिली. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचं रक्षण केलं. म्हणजे असं शिवाजी महाराजांनी एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श माणूस, हे सगळे गुण, अष्टपैलू गुण जे आहेत त्यांच्यामध्ये होते मित्रांनो. आज सगळीकडे आपण पाहिल्यानंतर शिवोत्सव होतो ते डोक्यावर घेतलं जातं, डोक्यात घेतलं जात नाही. तर हे तरुणांच्या डोक्यामध्ये जर घातलं, तरुणांनी डोक्यात जरी घेतलं तर आजची जी काही समस्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या समस्या राहणार नाहीत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं की महिला विषय बोलून, बरं स्त्रीला हा माता म्हणणारा छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर त्या काळामध्ये केला. त्या काळातला जर विचार केला तर राजे चैनविलासामध्ये रमणारे होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा त्याग केला. सुपारीचा खांडही न खाता महाराज हे निर्व्यसनी, स्त्रियांना आदर करणारे होते. हा गुण तरुणांनी आज घेतला पाहिजे. माता भगिन्यांचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांच्या इब्रतीचं रक्षण केलं पाहिजे. त्यांनी न्याय देताना आपला बघितलं नाही म्हणजे जवळचा असेल. आपल्या आज आपण बघतो की न्याय व्यवस्थामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ राहिलं नाही, पण शिवाजी महाराजांनी न्याय देताना काय पाहिलं,
वस्तुनिष्ठता, जो चुकेल त्याला माफ नाहीये. पाटील जरी असला तर तो कायद्यापुढे समान. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन न्याय दिला. आज आपण न्याय व्यवस्थेची बघतो अवस्था काय आहे मित्रांनो. जे नरधाम आज आपल्या आणि मोकाट सुटलेले आहेत, अत्याचार करतात. शिवाजी महाराजांनी तो रांजेगावचा पाटील ते कुंभेच्या शेतकरी होता, त्याच्या मुलीला उत्तम केलं, त्याच्या इब्रतीला हात घेतला, पण राजांनी त्याचा चौरंग केला, त्याचा कडेलोट केला. आजच्या सध्याच्या परिस्थितीचं बघितलं तर तुम्ही असं बघतो की न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. शंका निर्माण होत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचा आदर करणारा, त्या काळामध्ये शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारा, बिनव्याजी सरकारमधून मदत करणारा हा जगातील, आशिया खंडातील म्हणला तर पहिला राजा आहे. की त्या काळाची अशी प्रथा होते की घोडे उभ्या पिकातून पळवायचे. शिवाजी महाराजांनी सांगितलं तसं न करता तुम्ही काय करायचं की शेतकऱ्यांचा तुम्ही आदर केला पाहिजे. त्याचं पीक म्हणजे त्याच्या पोराप्रमाणे आहे. त्यामुळे ती प्रथा तिने बंद पडली. शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं कर्जमाफी, सगळ्या सरकारातून मदत देण्याचं काम केलं. त्यामुळे एकही शेतकरी आत्महत्या केली त्या काळामध्ये. आजची अवस्था काय आहे तुम्ही जरा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे शेतकऱ्याचा राजा, शोषितांचा, मजुरांचा, हिंदुबळ्यांचा राजा, रयतेचा राजा असं त्याला म्हटलेलं आहे. महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण म्हणलेले आहे, रयतेचा राजा म्हणलेला आहे. मित्रांनो, राजांनी धर्म जात पाहिलं नाही. त्या काळाचा विचार केला तर महाराजांच्या सैन्यामध्ये आपण पाहिलं होतं त्यांचा बॉडीगार्ड जो आहे तो इब्राहिम खान, आरमाराचा प्रमुख दौलत खान, बाबा याक्यूत हे त्यांच्या आदरास्थानी त्यांना गुरु मानलं होतं. मित्रांनो, तुम्ही सिद्दी हिलाल अनेक असे बघितले तर नूर खान हे शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये त्यांनी मुस्लिमांना सुद्धा स्थान दिले. शिवाजी महाराजांचा आपला जो स्वराज्याला निष्ठा तो महाराजांचा माणूस होता. त्यांनी जात